सर्व सामने आपल्याला 4 षटकाचे खेळवायचे आहेत. WTC वाहिनी देखील सज्ज आहे. अगदी क्लॅरिटी विथ क्वालिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. राहुल दादा आमच्या समोर जोडले गेले आहेत. टोटल 3 कॅमेरासह ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. डीजे ऑपरेटिंगमध्ये देखील आपल्याला समोर जोडलेले आहेत. डीजे जयेश एक नामवंत डीजे मास्टर, तसेच आमचे कॉम्बॉक्समध्ये प्रज्योत पाटील पाली अगदी चांगलं मराठी समालोचन रायझिंग स्टार कॉमेंटेटर आहेत. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत व्यक्त करतो. पहिला बॉल हो जडमध्ये बॉल डिलिव्हर केलाय. पहिलाच बॉल आपण पाहिला. या बॉलवरती श्री गणेश केला जातोय. बॅटिंग करत असताना हरिग्राम टीमचा सचिन गोडविंदे च्या बॅटमधून ही सिंगल येताना पाहायला मिळाली. धाव संख्या 1 या आकड्यावरती सतीश करून आमच्या समोर जोडलेत. विन्मय आपल्याला पाहायला मिळत आहे. सतीश कोरर विन्मय आपण पाहतोय पुढील 7 दिवस आमच्या समवेत जोडले जाणार आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती सुरेशला आपण पाहतोय पडगे 40+ टीम कडून पहिल्याच बॉल वरती सिंगल आली. धाव संख्या 1 या आकड्यावरती 4 षटकाचा सामना आज आणि उद्या. खरं तर 40+ चे खेळाडू म्हणजे लिजेंड प्लेयर सर्व खेळताना पाहायला मिळतील. त्यानंतर परवापासून आपण अगदी यंग टॅलेंटेड खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. म्हणजे फ्रेश पोलच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तो यावेळी देखील जडमध्ये बॉल डिलिव्हर केला आहे. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल धाव कंप्लीट केले जाते. क्विक सिंगल कंप्लीट केली एका धावेच्या मदतीनं. धाव संख्या टोटल 2 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या 2. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत असताना सुरेख गोलंदाजी सुरेशच्या माध्यमातून केली जाते. टीम पडगे 40+ टीम कडून. पडगे 40+ टीम म्हटलं की प्रीतम पाटील अगदी यांचा मी आवर्जून उल्लेख करेल. अगदी समालोचन क्षेत्रामध्ये देखील एक नामवंत समालोचक आहेत. लिजेंड कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आजच्या दिवसामध्ये देखील आदई गावामध्ये ते समालोचन करत होते आमच्या समवेत. अगदी त्यांची चांगली साथ लाभली आणि तेच आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतं. विकेट किपर च्या भूमिकेमध्ये आज आपण पाहतो प्रीतम पाटील खरतरा सरांना. धावा संख्या आपण पाहतोय टोटल 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तर याच दरम्यान पाहुण्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. महेंद्र पाटील वलवलीचे जावई आहेत. तसेच सुधीर देवीचा पाडा गावचे जावई आपल्याला पाहायला मिळतील. महेंद्र पाटील यांचं इथं शुभागमन. त्यांच्या समेत सुधीर पेटकर साहेबांचं देखील इथं शुभागमन होते. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की यावं आपण अतिथी मंचावरती. आपला मी शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. धावा संख्या 3 चेंडूचा खेळ झाल्यानंतर 4 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. वाईट+1 मागील बॉल वरती 2 धावा अंकित केल्या जात आहेत स्कोर कार्ड वरती. धाव संख्या 4 या आकड्यावर. हो राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हा बॉल देखील दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा तो हा बॉल खराब आहे. वाईट बॉल मध्ये भर पडेल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धाव संख्या 5 या आकड्यावर. 5 ऑन बोर्ड. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. हो लॉट करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक. मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर तैनात, परंतु चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पलीकडे. फलंदाज महेश जाधवच्या बॅटमधून षटकार. आज दरम्यान आपण पाहतो खरं तर अशोक दादा साळुंखे साहेबांचं इथं शुभागमन होत आहे. साहेबांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. षटकारानं पाहुण्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. टोटल धाव संख्या फ्लाय होईल पुढे. टोटल डबल डिजिट मध्ये धाव संख्या 11 या आकड्यावरती. 11 ऑन बोर्ड. महेश जाधव साठी हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. जेलची नामी संधी. जेल होईल का? जेल ड्रॉप. सोपा जेल ड्रॉप केला जातोय. खरं तर क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल सुभाष यांच्या माध्यमातून झेल ड्रॉप केला जातोय. सोपा झेल होता. महत्वपूर्ण विकेट मिळवण्याची संधी निर्माण झाली होती. सोपा झेल ड्रॉप. आता इथून मात्र जीवनदान महेश जाधव सारख्या फलंदाजाला दिलं जात आहे.
टोटल धावा संख्या आपण पाहिली 2 ने पुढे जाईल. 13 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत. 13 ऑन बोर्ड विथआउट एनी विकेट. चांगली सुरुवात हरिग्राम टीमची. हो यावेळी देखील मोठा फटका लगवायचा आहे. कॅचची संधी आणि कॅच ड्रॉप. खराब क्रिकेटचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये पडगे 40+ टीम कडून. 2025-26 हंगाम प्रजोत आपण पाहिलं खरं तर पडगे टीम 40+ संघासाठी फार खराब राहिलाय आणि तेच दृश्य थोडंसं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावा संख्या आपण पाहिली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम हरिग्राम 40+ संघ बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा स्कोर कार्ड वरती. थँक्यू उडेचे. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या 15 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. 4 षटकाचा सामना. चला स्पीडअप करायचा आहे. तर याच दरम्यान शुभाग बनवते महानगरपालिका टॅक्स अधिकारी आदरणीय सुनील भोईर तसेच त्याच्या समवेत मुकुल शेठ जोशी बीजेपी कार्यकर्ता हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरस स्वागत करतो. याच दरम्यान योगेश दादा भोईर यांचं देखील शुभागमन होते. दादा आपण यावं अतिथी मंचावरची. योगेश दादा भोईर पडगे यांचं देखील शुभागमन. यावं दादा मंचावरती आपलं सरस स्वागत. नगरसेवक आहेत योगेश दादा भोईर यांचं शुभागमन. निलेश भोईर दुसऱ्या गोलंदाजी ट्रॅकवरती आपण सज्ज पाहायला मिळत आहेत. ओ यावेळी पंचांचा बोट अवकाशाकडे. क्लीन बोल्ड. सचिन गोडविंदे ची केली संपुष्टात. फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. सचिन बाद झाला. 3 चेंडू मध्ये 1 धाव त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. सचिन गोडविंदेची खेळी संपुष्टात आपल्याला पाहायला मिळते. निलेशने पहिला विकेट मिळवलाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या विकेटचं पतन झालंय. आता नवीन खेळाडू रामदास वाघमारे तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेले आहेत हरिग्राम 40+ टीम कडून. 4 षटकाचा सामना आहे. 360 मैदान आपण पाहतो. कमीत कमी 40-45 धावा करणं फार गरजेचं राहील या खेळपट्टीवरती. त्या धावा बनवल्या जातील का हरिग्राम टीम कडून हे आपण येणाऱ्या 3 षटकामध्ये पाहणार आहोत. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 15 होती. पहिल्याच बॉलवरती निलेशने मात्र विकेट मिळवून दिलाय. सुरुवात चांगली केली या षटकाची. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेला चांगलं कॅपिटलाइज केलं खरं तर महेश जाधव या खरं तर खेळाडूने. त्यामुळे धावसंख्या चांगली उभारले. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करेल का गोलंदाज निलेश हे देखील पाहणं तितकंच महत्वपूर्ण राहणार आहे. तर याच दरम्यान आपण पाहतोय रायगडचा टायगर म्हणून ज्यांची ओळख विश्वास पाटील तोंडरे साहेबांचं इथं शुभाग बनवतोय. साहेब आपण यावं अतिथी मंचावरती आपलं सरचे स्वागत. तोंडरे टीम देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि विश्वास शेठ पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खिडूकपाडा टीमचे आपण पाहतो खरं तर रविदादा भोईर साहेबांचं शुभाग बनवतोय. त्यांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. पाहुण्यांचं शुभागमन षटकराने इथे स्वागत केलं. दमदार हिट पाहायला मिळाला. रामदास वाघमारे बॅटमधून पहिला बॉल फेस करत असताना षटकर आला आणि षटकरच्या साह्याने धावसंख्या 1-21 या आकड्यावर. ओ राईट आर्म ओव्हर द विकेट न यावेळी स्ट्रिप आउट होईल की नाही असं मात्र थोडंसं पाहत होते विकेट किपर.
परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहेत. या बॉलवरती धावा मिळणार नाहीत. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. टोटल धाव फलकावरती 21 आपल्याला पाहायला मिळेल. टोटल 9 चेंडूचा खेळ झालाय. म्हणजे 3 बॉल या षटकात ते झालेले आहेत. धावसंख्या 21 या आकड्यावरती. हो, यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव कंप्लीट केले जाईल. फेकी तितकीच चांगली. एका धावेच्या मदतीने संघ 22 या आकड्यावरती 22 ऑन बोर्ड. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. सुरुवात शांत आणि सावध पवित्र मैदानाच्या आतमध्ये हरिग्राम 40+ टीम कडून आपण पाहत आहोत. 4 षटकाचा सामना म्हटलं की तुम्हाला इथून सुरुवात चांगली देणं फार गरजेचं असतं आणि ती सुरुवात मात्र महेश जाधव या फलंदाजाने चांगली करून दिली. टोटल पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सुरुवात थोडीशी खराब राहिली, परंतु धाव फलकावरती धावा चांगल्या अंकित केल्या जात आहेत. टोटल 7 धावा 4 बॉलवरती या षटकामध्ये आपण पाहतो. महेंद्र पाटील देवीचा पाड्याचे जावई यांचं देखील इथं शुभागमन होते अतिथी मंचावरती. त्यांचा मी स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत आहोत. हो, यावेळी ऑन साईडला लॉफ्ट केलाय. गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रेसर मध्ये फिल्डर तैनात. सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न देखील सफल होत आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आदरणीय महेशदादा पाटील खारगर यांचं देखील तर शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. याबा परत ते मंचावरती आपलं स्वागत आहे. आणि अशा रीतीने आपण पाहतो डॉट बॉलची समाप्ती 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या 1-24 हरिग्राम 40+ टीम. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या 1-24 हरिग्राम 40+ संघाची धाव संख्या आपण पाहतो. 4 षटकाचा सामना आहे. त्याला स्पीडअप करा, थोडस स्पीडअप करायचंय. 24 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम हरिग्राम 12.00 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठली जाते. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. आता तिसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती लहू भोईर या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. ट्वेंटी 24 धावा स्कोर कार्ड वरती तिसऱ्या षटकाला सुरुवात. लहू भोईर ऑन गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ, पहिलाच बॉल. यावेळी अगदी ओव्हर पिच बॉल फेकण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही, त्या कारणाने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहतोय. आणि तो मात्र वाईड साठी चॅलेंज केलं जात आहे. रिव्ह्यू घेतला जातोय WTC वाहिनीच्या माध्यमातून. आपण ऑनस्क्रीन चेक करणार आहोत एक्झॅक्टली पॉपिंग आपण ती जी लाईन आहे त्याच्या आतमध्ये बॉल आहे की बाहेर आहे याची चाचपणी केली जाईल. चला, आयोजन कमिटी किंवा थर्ड अंपायर लगेच यायचे आपण ऑनस्क्रीन एक्झॅक्टली चेक केलं जाणार आहे की व्हाईट बॉल आहे की नाही. विजय शेट यावं आपण. येस, इट इज अ व्हाईट बॉल आहे. त्यामुळे अवांतर धावसंख्येमध्ये इथून बदल केला जाईल. एक्स्ट्रामध्ये ही भर पडेल. एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं धावसंख्या 25 या आकड्यावरती 25 ऑन बोर्ड. गोलंदाज तयार लहू भोईर. टप्पा खाली तर बॉल बाहेर वळवण्याची शैली, काटा बदलला जातोय. अगदी चांगली गोलंदाजी. ओ, लेडिंग एज. आणि इथून मात्र शॉर्ट थर्ड मॅन मध्ये कोणती चूक नाही केली. दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज बाद.
चला नेक्स्ट मॅच आदई 40+ विपक्ष वलवले 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण खिडूकपाडा आहे. थोडे चेंजेस आहेत. खिडूकपाडा विपक्ष वलवली या दोन टीम दरम्यान नेक्स्ट मॅच खेळवली जाणार आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक राहील, हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करू की आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. लहू भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती तिसऱ्या षटकामध्ये दाखल झाले. धावसंख्या 2 बाद 25. हो, यावेळी देखील वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता लहू भोईरचा. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं संघ 26 या आकड्यावरती. 26 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट गमावलेत. महेश सारखा खेळाडू अजूनही खेळपट्टीवरती आहे. 6 चेंडू फेस केलेत महेशनं. 13 धावा त्याच्या बॅटमधून आहेत आणि मोठे पटके बांधण्यासाठी खरं तर महेश हा खेळाडू ओळखला जातो. म्हणजे उर्वरित काही बॉल शिल्लक आहे त्यावरती प्रहार आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये तिला मात्र शंका नाहीये. हो, लॉट करण्याचा प्रयत्न होता. यावेळी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचेल, चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत धाबा कंप्लीट केला जातील. 2 ओव्हर थ्रो होईल का हे पाहावं लागेल. कॉलिंग खराब झाले आणि त्या कारणाने मात्र आपण इथे पाहतो पुन्हा एकदा थ्रो केला जातोय. ओव्हर थ्रो आपल्याला पाहायला मिळेल आणि या बॉलवरती धाबा कंप्लीट केला त्या म्हणजे 3. थोडंसं खराब क्रिकेट. लेसी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पडगे 40+ टीम कडून 3 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. जिथे आपण पाहिलं तर 2 धावा होत्या. 2 धावेवरती समाधान निश्चितरित्या मांडलं होतं फलंदाजाने, परंतु डिरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये ही एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. म्हणजे टोटल या बॉलवरती 3 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. ओ लॉफ्ट केलाय ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट आणि काउ कॉर्नरच्या मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. क्विक टू सिंगल 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि 2 धावेच्या मदतीनं धावा संख्या आपण पाहतोय पुढे जाईल. 31 धावा स्कोर कार्ड वरती लागले. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना ज्या प्रकारे गोलंदाजी होते त्या प्रकारे फिल्डिंग एफर्ट आपल्याला पाहायला मिळत नाहीत. तुम्हाला गोलंदाजाचं मनोबल वाढवायचं असेल तर तुम्हाला फिल्डिंग मध्ये 100% एफर्ट देणं फार गरजेचं आणि ते मात्र थोडंसं दिसत नाहीये मैदानाच्या आतमध्ये 40 पडगे 40+ टीम कडून. त्यामुळे धावसंख्या आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आहे आणि टोटल धावसंख्या 31 या आकड्यावरती. उर्वरित 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी या षटकातला. गोलंदाज तयार लहू भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती. राऊंड द विकेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला लॉंगॉनचे फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील, फंबल होतील. खराब क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. जिथे सिंगल होते तिथे मात्र डबलला परावर्तित करण्यात येते, कन्वर्ट केलं जात आहे आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुन्हा एकदा पुढे चालले. 33 धावा स्कोर कार्ड वरती. हरिग्राम टीम कडून चांगलं क्रिकेट खेळलं जाते. जिथे खराब बॉल आहे तिथे मात्र प्रहार आणि जिथे चांगला बॉल आहे तिथे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळणं फार क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये हरिग्राम टीम कडून. ओ यावेळी लाईन चेक करावी लागेल. पंचाचा इशारा येतोय. चांगला बॉल टप्पा खाली तर बॉल हलकासा स्विंग होतोय आणि अशा रीतीनं 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या क्रेज 2 बाद. हरिग्राम 40+ टीम 33 या आकड्यावर. अशी मागणी केली जाते पाणी घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये. राम पाटील सरांना आपण पाहतो ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये. प्रशांत फडके डोंगरेचा पाडा यांना देखील आपण पाहतोय ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये. चला पाणी घेऊन जा. अगदी सातत्याने मोठमोठे टुर्नामेंट कव्हर करत असतात राम पाटील सर, प्रशांत फडके सर आणि तेच या स्पर्धेमध्ये आपण पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये. पाण्याची मागणी केली ते 2 मिनिटं जाऊ दे आहे तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे.
तर 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 2 बाद 33 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. 11.00 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये घातली टीम हरिग्राम 40 प्लस टीमने यावेळी देखील 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मिळत असताना आपण पाहिल्या. संतोष बोहीर गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाले. डेथ ओव्हर मध्ये पहिल्याच बॉल वरती दुहेरी धाव संख्या 2 ने पुढे चालले. 35 धावा स्कोर कार्ड वरती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये चौकार षटकार फार कमी पाहायला मिळाले, परंतु सिंगल डबलला चांगलं प्राधान्य दिलं जात आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. महेश जाधव आता ऑन स्ट्राईक. ओ यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फेस अगोदर क्लोज केल्या कारणाने मात्र इथून बॅटर बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. WTC वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो, लाईव्ह टेलिकास्ट केले ते ऍक्शन रिप्ले मध्ये प्रत्येक बॉल गणेश आपण पाहतोय WTC वाहिनीच्या माध्यमातून. क्रिएटिव्ह विथ क्वालिटी. कॅमेरामॅन देखील अगदी चांगलं पाहायला मिळते कॅमेरा वर्क. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. वारंवार डॉट बॉल फेकले जात आहेत. डेथ ओव्हरमध्ये संतोष भोईरचं चांगलं षटक आपण पाहत आहोत. महेश जाधव सलामी आलेला फलंदाज, त्याला मात्र मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवले जाते. खरं तर हा फलंदाज मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो आणि त्या खेळाडूला मात्र थोडंसं दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न गोलंदाजांच्या माध्यमातून. हो आता मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल का? इथून मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मध्ये संघ पोहोचला आहे 37 या आकड्यावर. 37 ऑन बोर्ड. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी पहिल्या सत्रामध्ये. 37 धावा जरूर लागलेत स्कोर कार्ड वरती. चौकार षटकार फार कमी पाहायला मिळाले, परंतु एकेरी दुहेरी धावेने धाव फलक मात्र चालतं ठेवले हरिग्राम 40 प्लस या संघाने. हो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून फील्डला तैनात. अजून एक कॅच ड्रॉप. सोपा शेल ड्रॉप केला जातोय आणि इथून मात्र पुन्हा एकदा जीवनदान महेश जाधव या खेळाडूला. धावा कंप्लीट केला त्यामध्ये 2. महेश शेवटच्या बॉलवर स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा अजून धाव काढली गेली नाहीये. 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं धावा संख्या 39 या आकड्यावर. $39 39 धावा स्कोर कार्डवरती. चौथा षटक प्रगती पथावरती आणि टार्गेट सेट करणारा बॉल इथून डिलिव्हर केला जाईल संतोष भोईर च्या माध्यमातून. अप्रतिम षटक. डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी. 5 बॉल डिलिव्हर केलेत आणि फक्त 6 धावा संतोषने खर्च केलेत. गोलंदाज तयार. अंतिम बॉल. हो शेवटच्या बॉलवरती देखील फटका कमलीचा सजवायचा होता, यावेळी चकवा दिलाय बॉलने. खर तर खेळाडूला निघून चाललाय सीमारेषेकडे. अंतिम बॉलवरती चौकार आणि 4 धावेच्या मदतीनं पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43 या आकड्यावर. 44 धावांचं लक्ष पडगे 40 प्लस या संघासमोर ठेवलंय. चला पुढील होणाऱ्या सामन्याचा आपण टॉस करणार आहोत आणि पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. चव्वेचाळीस धाब्यांचं लक्ष आहे. 43 धाबा केल्या. 44 धाब्यांचं लक्ष पडगे 40 प्लस या टीम समोर ठेवलंय. प्रथम शुभ सन्मान करणार आहोत रायगडचा टायगर, ज्यांची ओळख आपण पाहतोय आदरणीय विश्वास पाटील तोंडरे साहेबांचा इथं शुभ सन्मान अतिथी मंचावरती केला जाईल. प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान इथे केला जातोय. गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं आणि पाहुण्याचा मान सन्मान करणं खरं तर आयोजन कमिटीचं कर्तव्य. भारताची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती इथे आपण जपत आहोत. विश्वास पाटील सरांना आपण इथे इन ऍक्शन मध्ये थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. ते देखील खेळताना पाहायला मिळतील. विश्वास पाटील साहेबांचा शुभ सन्मान अतिथी मंचावरती केला जातोय.
यानंतर मी विनंती करेल वलवली गावचे महेंद्र पाटील साहेबांना मी विनंती करतो की यावा पण आपला देखील आपण सन्मानाचा स्वीकार करावा. तर महेंद्र पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती करत आहोत. वलवली गावच्या आहेत. आणि यानंतर कोलवाडी गावचे रवी भोईर साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाणार आहे. यांना देखील मी विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. यानंतर मी विनंती करेन सुधीर पेटकर साहेबांना विनंती करतो आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. सुधीर पेटकर वलबली यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जात आहे. यानंतर आदरणीय रवी भोईर साहेबांचा शुभ सन्मान अतिथी मंचावरती होताना पाहायला मिळेल. नंतर सुधीर पेटकर साहेबांचा देखील शुभ सन्मान अतिथी मंचावरती केला जात आहे. माची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छाने सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा मान सन्मान आपण इथे करत आहोत. यानंतर अशोक साळुंके देवीचा पाडा साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. अशोकदादा साळुंके साहेबांचा देखील मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. त्यानंतर प्रशांत पवार पीपी यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जात आहे. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रशांत पवार साहेबांना मी विनंती करतोय पीपी यावं आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. तर याच दरम्यान आपण पाहतोय अरुण शेठ म्हात्रे साहेबांना देखील मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. अरुण शेठ म्हात्रे साहेबांना मी विनंती करतो आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चला फिल्डिंग सेटअप लगेच लावून घ्या हरिग्राम टीम. आणि प्रशांत पवार साहेबांचा देखील शुभ सन्मान अतिथी मंचावरती इथे केला जात आहे. टॉस केलं जाईल पहा नेक्स्ट मॅच आपल्याला अदई 40+ आणि त्यांच्या नाही अदई नाही खिडूकपड आणि वलवली या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आदरणीय कैलाश शेठ पाटील यांचा देखील शुभ सन्मान अतिथी मंचावरती केला जात आहे. कैलाश शेठ पाटील चला हरिग्राम टीम आपण लगेच फिल्डिंग सेटअप लावून घ्या. पडगे 40+ टीम प्रीतम दादा पाटील आपण सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. टॉसला दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. खिडूकपाडा विपक्ष वलवली दोन्ही आजूबाजूची गावं एकमेकांसमोर झुंज देताना पाहायला मिळतील. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो खिडूकपाडा आणि वलवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये जा. लगेच टॉस केलं जाईल. पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला थोडा स्पीडअप करा. आज उद्घाटन 16 असल्या कारणाने थोडासा डिले झालाय त्यामुळे आता मात्र आपल्या लवकरात लवकर सामने चालू करायचे आहेत. तसेच विनमय पाटील यांना देखील मी विनंती करतो की आपण यावं. विनमय पाटील आपण यायचे लगेच. टॉस केला जातोय. तर पडगे टीमच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी लगातार 2 षटकार जर ठोकले तर प्रकाश शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. चला मॅच ऑन करा. पीपी लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. दुसरा सामना आजच्या रजनीमधला उशीर करू नका प्लीज. दोन्ही टीमला मी विनंती करतो थोडं सहकार्य करा.
कारण आपल्याला सामने लवकर उरकायचे वेळेमध्ये. आज उद्घाटन सोहळा असल्या कारणाने सामने फार लेट चालू झाले, परंतु उद्या मात्र सामने वेळेत चालू होणार आहेत, त्यामध्ये येथील मात्र शंका नाहीये. उद्याच्या संघ असतील ते मात्र त्यांना आम्ही विनंती करेल 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. 7 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होणार याच्याकडे लक्ष असू द्या. नाईट स्पर्धा आहे, त्यामुळे 7 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होणं फार गरजेचं. पडगेपोटी प्लस टीम कडून प्रीतम पाटील आणि मच्छिंद्र म्हात्रे ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 24 बॉल आणि 44 धाब्यांचं लक्ष म्हणजेच 11.00 ची सरासरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये पडगेपोटी प्लस हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. तसेच गोलंदाजी ट्रॅकवरती आपण विचार कराल तर गोलंदाजीसाठी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये रामदास वाघमारे या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. हो, सामन्याला सुरुवात केली जाईल. पहिलाच बॉल आपण इथे पाहतोय, सिंगल धाव मिळते. पहिल्या बॉलवरती अकाउंट ओपन केलं जाते पडगे 40 प्लस टीम कडून. हो, यावेळी आपण पाहतोय प्रीतम पाटीलसाठी हा बॉल आलो नो बॉडी हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. दक्ष मात्रे आणि बंटी मात्रे हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचा देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दोन चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 1 या आकड्यावर. 22 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता. पडगे 40 प्लस या संघाला प्रीतम पाटील आणि मच्छिंद्र म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. हो, यावेळी लॉफ्ट केलाय प्रीतम पाटीलने. मिस टायमिंग स्ट्रोक. जेलची संधी होईल का? यस, डेफिनेटली. सेफ हँड्स, चांगला झेल घेण्यात येतोय. गोल्डन डकचा शिकार होऊन प्रीतम पाटील मैदानाच्या बाहेर. प्रीतम पाटील बाद झालेत. बॅड पॅच खरं तर म्हटलं जाईल. अगदी बॅड पॅचला सामोरे जावे लागते प्रीतम पाटील या फलंदाजाला. सातत्यपूर्ण आपण पाहतोय 2025-26 मध्ये फार चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं नाही. त्याच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्या मॅचमध्ये तो जबाबदारीने खेळ करावा लागेल. जी थोडीशी रणनीती आपण पाहतोय, थोडीशी चेंजेस पाहायला मिळत आहेत. सुभाष खरं तर ओपनिंगला येताना पाहायला मिळायचे. आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती सुभाषला आपण पाहतोय. 21 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी रामदास वाघमारे या गोलंदाजीशी आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. गोलंदाज तयार. रामदास स्ट्राईकला सुभाषला आपण पाहतोय. सुभाषकडे क्षमता आहे खरं तर मोठे फटके मारण्याची, पण तो सुभाष आता इथून जबाबदारीने कसा खेळ साकार करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्वपूर्ण राहील या मॅच मध्ये. मॅच ऑन आहे. पडगे 40 प्लस विपक्ष हरिग्राम 40 प्लस या टीम दरम्यान. ओ, यावेळी पहिलाच बॉल फेस करत असताना लिडिंग एज विकेट किपर सचिन गोडविंदे यांच्या माध्यमातून चुकी होते.
ओ यावेळी देखील फटका आपण पाहतोय ऑन साईडला भिरकावून दिलाय वॅकेट एरियामध्ये बॉल निघून चाललाय सरळ सीमा रेषा पलीकडे. अगदी मागील बॉलवरती आपण पाहिलं कॅच ड्रॉप झाले आणि जखमेवरती मीठ इथून सोडलं जात आहे चेंडू सीमा पार 4 रन. संख्या 5 या आकड्यावर जीवनदानाचा चांगला फायदा इथून उचलला जातोय. सुभाषच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती विकेट मिळवण्याची संधी त्यानंतर चौकार व पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय मिस टायमिंग स्ट्रोक आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्स बॉलची अडवणी केली जाईल तोपर्यंत 2 धाब्यांचा अवधी आणि 2 धाबा या बॉलवरती मिळत आहेत. 2 धाब्याच्या मदतीने संघ पोहोचलाय. एक षटकाच्या खरीच धावसंख्या 1 बाद 7 धाबा पडगे 40 प्लस या संघाची. यस थँक्यू डीजे. 18 बॉल आणि 37 धाब्यांची अजूनही आवश्यकता. बॅटिंग करत असताना पडगे 40 प्लस या टीमची आपण पाहतो धावसंख्या 1 बाद 7. पॉवर प्लेचं पहिलं षटक फार चांगलं राहिलं टीम हरिग्राम 40 प्लस टीम कडून. आता समीकरण 18 बॉल 37 धाब्यांची आवश्यकता. नरेश जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये दाखल होतील. सामना थोडासा स्पीडअप करा, गती थोडीशी वाढवा सामन्याची. पंचांना देखील आम्ही विनंती करू आपण थोडं ऑन करा. नेक्स्ट मॅच खडूकपाडा विपक्ष वलवली 40 प्लस या दोन टीम दरम्यान. वलवली 40 प्लस टीमने टॉस जिंकलाय. जो काही निर्णय असेल तो घेऊन लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये वलवली 40 प्लस टीम आपण उतरा मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल. या सामना झाल्यानंतर पहिल्या षटकाच्या कडे धाव संख्या 7. 18 बॉल 37 समीकरण. आज 40 प्लस मास्टरचे सर्व खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. उद्या देखील 40 प्लसचे सर्व खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. टोटल 18 टीमला इथे सहभाग दिला जातोय 40 प्लसच्या ऑन साईडला. डीप बॅकवर्ड स्क्वेलेक्सच्या मधून बॉल वन बाउन्स ओव्हर दी रोप टॉप शॉट चौकार 4 रन. थँक्यू डीजे जयेश. 4 धावा आल्या. फलंदाज मच्छिंद्र मात्रेच्या बॅटमधून सलामीला आलेलं मच्छिंद्र आणि त्याच्या बॅटमधून चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या 11 या आकड्यावर 11 ऑन बोर्ड. 11 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज तयार. राटामोर द विकेट. पुन्हा एकदा मिस्ट्रामी स्ट्रोक मोठा फटका लगवायचा आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर होते पोहोचण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. तोपर्यंत धावा कंप्लीट केला. या बॉलवरती 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावा संख्या पुन्हा एकदा पुढे जाईल. टोटल 13 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 13 ऑन बोर्ड. 13 धावा 16 बॉल मध्ये अजूनही 31 धाब्यांची आवश्यकता आहे. पडगे 40 प्लस टीम कडून पहिला विजय इथून संपादित करायचा आहे. तर मात्र 16 बॉलमध्ये 31 धावा ह्या तुम्हाला कराव्याच लागतील. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे धावा कंपल्सरी चेस करणं फार गरजेचं राहील या मॅच मध्ये. लिडिंग एज लागले. कॉट बिहाइंड द विकेट. फर्स्ट स्लिप मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न इथून झाला परंतु कॅच होणार नाही. या बॉलवरती सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघ पोहोचलाय 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. बॅटिंग करत असताना पडगे 40 प्लस हा संघ आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज तयार.
नरेशला आपण पाहतोय हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हाताला हलक्या हाताने बॉल ब्रश झाला. कॅचची संधी होती, हाफ चान्स होता, फुलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर फिल्डरने केला. प्रयत्न चांगले होते, परंतु या बॉलवरती सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे 15 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. 14 बॉल 29 समीकरण, म्हणजेच पडगे टीमला इथून थोडंसं आक्रमण रवैया मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागणार आहे. म्हणजे उर्वरित काही बॉल शिल्लक आहेत त्या बॉलवरती तुम्हाला चौकार षटकार येणं तेवढं देखील गरजेचं राहील. सिंगल डबल हे काढावेच लागतील, परंतु चौकार षटकार येणं देखील फार गरजेचं या मॅच मध्ये. ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पिकअप स्ट्रोक, चेंडू साला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलामीला आलेला मच्छिंद्र मात्रेच्या बॅटमधून हा धमाका षटकार. खर तर पिक केला फलंदाज मच्छिंद्र मात्रे या फलंदाजाने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, अगदी ऑन साईडला लांब लचक हिट मच्छिंद्र मात्रेच्या बॅटमधून 6 धाबा आल्या. 6 धाब्याच्या मतीने संघ पोहोचला 21. हो या आकड्यावरती यू मे साय डेफिनेटली हिट, त्रिफलाची बाद, क्लीन बोल्ड, मच्छिंद्र मात्रे गोज. स्पीडअप करा टीम हरिग्राम, उशीर करू नका प्लीज. त्वरित आपली फिल्डिंगची फीवर रचना करून घ्यायचे. उर्वरित 12 बॉलचा अजूनही खेळ बाकी आणि टोटल 23 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. ज्या प्रकारे फलंदाजही करत आहेत पडगे टीमचे फलंदाज, रिदम कोणत्याही प्रकारे तोडायचा नाहीये. ज्या प्रकारे सामना चालू आहे त्या प्रकारे सामना चालू असू द्या. दोन्ही टीमला मी विनंती करतो. हरिग्राम 40+ त्याच्या गेम्स आपण पाहतोय पडगे 40+ टीमकडून चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला जातोय. मच्छिंद्र मात्रेच्या बॅटमधून एक जरूर आपण षटकार पाहिला, त्यानंतर क्लीन बोल्ड निलेश जाधवने त्यांना बाद केलं. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील सुरेश ला आपण इथे पाहणार आहोत. हो यावेळी ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. स्पीड लेगा फिल्डर तैनात. या बॉलचे सिंगल, थोडीशी फंबल आणि त्या कारणाने 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. क्विक टू सिंगल, चांगले रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धाव संख्या 2 ने पुढे जाईल. टोटल धाबा फलकावरती 23 धाबा लागलेल्या आहेत. उर्वरित 11 बॉल आणि 21 धाब्यांची आवश्यकता. चांगली मॅच. सुरेश जोशी या फलंदाजासाठी 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. रुपेश उलेवेकर यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज झाले. सुरेश जोशी यांच्या 2 षटकारासाठी हे कॅश प्राइज झालेलं आहे. हो लॉफ्ट केलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. जेलची संधी होईल का? उलट कॅच इथून सोपी बनणार नाहीये. जिथे मात्र 2 धाबा मिळतील. 2 धाब्याच्या मदतीने संघ अजून एकदा पुढे जाईल. टोटल धाबा फलकावरती 25 आपण पाहतो. 10 बॉल 19 धाब्याची गरज असताना चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये पडगे 40+ टीम कडून खेळला जातोय. कॅल्क्युलेटेड खेळ, कारण 10 बॉल 19 धाव म्हटलं की तुम्हाला इथून एखादा खराब बॉल निश्चितरित्या मिळेल. त्या बॉलवरती तुम्हाला प्रहार करायचा आणि सिंगल डबल ला तुम्हाला इथून प्राधान्य द्यायचे.
तरच तुम्ही त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकाल. 10 बॉल 19 धावेचं आव्हान आहे. आव्हान तेवढं महागडं नाही आणि तेवढं सोपं देखील नाहीये. परंतु मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम चांगला संघर्ष करत असताना आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. पहिल्या फेरीतील दुसरा सामना एन्जॉय करतोय. पडगे 40 प्लस विपक्ष हरिग्राम 40 प्लस. हरिग्राम टीमने प्रथम 17 मध्ये बॅटिंग करत असताना टोटल धावा फलकावरती धावा बनवल्या 43-44 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये पडगे संघाला पाहतोय. ओ थ्रू द एक्स्ट्रा कव्हर्स बॉलने टप्पा खाल्यानंतर वळण घेतलं आणि तिथून मात्र क्षेत्ररक्षकाला समजलं नाही. बॉल निघून चालला सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांकरता चौकार. मध्ये देखील आपण पाहिलं अंतिम बॉल वरती लॉंग ऑफ मध्ये टप्पा खाली बॉलने घेतलेलं वळण क्षेत्ररक्षकाला समजलं नाही आणि अंतिम बॉलवरती 4 धाबा आल्या आणि तसंच काहीतरी दृश्य मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपण पाहतोय. चकवा दिला खरं तर फिल्डरला आणि त्यामुळे नशिबाच्या 4 धावा पडगे टीमला आणि 4 धाबेच्या मदतीनं पडगे 40 प्लस हा संघ 2 बाद 29 या आकड्यावर 9 बॉल 15 धाब्यांची गरज. हो यावेळी लॉप केलाय. पिकअप स्ट्रोक स्कोरिंग शॉट लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये डिफाईन लेग रिझनला चेंडू क्लिअर करत असताना सीमा पार 4 धाबा चौकार. पद्धतीनं 33 धावा स्कोर कार्डवरती 11 धाब्यांची अजूनही आवश्यकता. 8 बॉल 11 आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे पडगे 40 प्लस हा संघ. 8 बॉल 11 उर्वरित 2 बॉल हिमांशू इंटरप्राइजेस पडगे सुमित इरवण पडगे 40 प्लस या संघाची आपण धावसंख्या पाहिली 33 वरती 2. 8 बॉल आणि 11 धाब्यांची अजूनही आवश्यकता. सामना समांतर आहे. अजूनही सामना कोणाच्या बाजूने झुकला हे मात्र सांगणं फार कठीण बनेल. हरिग्राम टीम कडून गोलंदाज तयार. हो यावेळी लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा. चेंडू बराच काळ हवेत झेलची नामी संधी आहे. ओ यस वेल जज कॅच. 1 मोर विकेट डाऊन. ज्या खेळाडूने अगदी चौकार षटकारांची आतिषबाजी लगवली तो सुभाष तंबूच्या आसऱ्याला. पुढे समीकरण बदलेल. 9 बॉलवरती 19 धाब्यांची खेळी आपण पाहिली सुभाषची. 7 बॉल आणि 11 धाब्यांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना पडगे 40 प्लस या संघाला आपण पाहतोय. 7 बॉल 11 धावा बनतील का हे येणारे 7 बॉल सांगून जातील. या मॅच मध्ये अगदी चांगला सामना पाहायला मिळतोय. रफ अँड टफ रोमहर्षक सामना इथून पडगे 40 प्लस विपक्ष हरिग्राम 40 प्लस या दोन टीम दरम्यान अथातटीचा सामना आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती महेश जाधवचं हे षटक आपण पाहत आहोत. शेवटचा बॉल शिल्लक असेल महेशचा. महेशच्या माध्यमातून आपण पाहिलं प्रथम बॅटिंग करत असताना चौकार षटकार फार कमी पाहायला मिळाले. खरं मोठे पटके मारण्यासाठी सचिन गोडविंदे आणि महेश जाधवला आपण खरं तर पाहतो. परंतु या मॅचमध्ये जास्त धावा पाहायला मिळाल्या नाहीत. चौकार षटकार फार कमी पाहायला मिळाले. सिंगल डबलला चांगलं प्राधान्य दिलं आणि चांगली धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये उभारली हरिग्राम 40 प्लस या टीमने. त्या धावा वाचवण्याचा प्रयत्न महेश जाधवच्या माध्यमातून केला जातो. यावेळी अगदी जडमध्ये बॉल डिलिव्हर केला. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव बॉलची सांगत आणि या मॅच मध्ये आपण पाहतो आता समीकरण चेंज पाहायला मिळेल. डबल तिरी 33 धावा स्कोर कार्डवरती येणारे 6 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता पडगे 40 प्लस संघाला.
दादा पालेकर. चला तिसऱ्या पंचांची यस पंच पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा. तिसऱ्या पंचांची मागणी केली पण पंच कशासाठी असेल? रनआउट साठी. यस आपण चेक करूयात. तर 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज रुपेश शेठ उलवेकर यांच्या माध्यमातून आलेला आहे. सुरेश जोशी या खेळाडूला 6 बॉलने आपण पाहतो 11 धाव्यांची आवश्यकता असताना पहिला बॉल हा वाईड एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. आता मात्र 6 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता आहे. सुरेश जोशी साठी सुवर्ण संधी. 2 षटकारासाठी रुपेश उलवेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. चौथ्या षटकाचं आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती साई या गोलंदाजाचं आपण षटक पाहतोय हरिग्राम टीम कडून. पहिलाच बॉल वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 6 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता. ओ यावेळी राईट टाइम ओव्हर द विकेट ना हा बॉल चांगला आहे असं मात्र पंच दर्शवतायत. टप्पा काल तर बॉल स्विंग होतोय. स्विंग अँड मिस. निर्धाव बॉलची संगदा. इथून मात्र जसजसे डॉट बॉल खेळतील फलंदाजी करणारा पडगे टीम प्रेशर मध्ये जरूर जाताना पाहायला मिळतील आणि इथून मजबूत पकड निर्माण करेल डॉट बॉल मध्ये हरिग्राम 40 प्लस टीम. एखादा मोठा पटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल पडगे 40 प्लस हा संघ. मॅच आता तटीची चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला. 5 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता आहे. हो स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर रिझर्व मध्ये केला होता त्यांना दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला. फंबल झाले. बॉल अंतिम क्षणी निघून चालला. सीमा रेषा पलीकडे पडगे 40 प्लस टीमला नशिबाची साथ. 4 धाबा चौकार. मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर आउटफील्ड मध्ये थोडा अडथळा निर्माण होतोय. खरं तर खेळाडूंना एक्झॅक्टली बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न खेळाडू करतायत परंतु बॉल टप्पा काढल्यानंतर वळण घेतोय आणि त्या कारणामुळे क्षेत्ररक्षण करण्यासाठी फार अडचणी निर्माण होत आहेत. धावसंख्या 4 ने पुढे चालले. टोटल 38 धावा स्कोर कार्ड वरती लागले. 4 बॉल
आणि अजूनही 6 धाब्यांची आवश्यकता. सामना संपला नाही, अजूनही हा सामना बॅलन्स आहे. हाय व्होल्टेज सामना निश्चितरित्या पाहायला मिळेल. 4 चेंडू 6 धाब्यांची अजूनही आवश्यकता. कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे इथून 4 बॉलमध्ये 6 धाबा काढणं कंपल्सरी राहील. जडमध्ये बॉल डिलिव्हर केला आहे. बॉल लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात. पुन्हा एकदा चेंडूने वळण घेतलं होतं, परंतु एक्झॅक्टली बॉल कलेक्टिंग चांगला राहिला. आणि त्या कारणामुळे इथे 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. आता मात्र समीकरण बदलेल. येणारे 3 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. 40 धाब्यांवरती 4 गडी गमावलेत. पडगे पोटी प्लस टीमने खेळाडू कक्षामधून जल्लोष पाहायला मिळतोय. 3 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता आहे. सामना सोपा आहे पडगे टीमसाठी, परंतु अवघड बनवतील का गोलंदाजी करणारा हरिग्राम पोटी प्लस टीम हे देखील पाहावं लागेल. साई या गोलंदाजाला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. 3 बॉल आणि अजूनही 4 धाब्यांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. हो, हलक्यात कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, असफल पाहायला मिळाला. आणि या बॉलवरती सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 41 धावा स्कोर कार्ड वरती येणारे. 2 बॉल आणि 3 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळेल. WTC ला आपण पाहतो खरं तर पूर्वेजी शेलके राहुल यांच्या माध्यमातून प्रचंड मेहनत आणि अगदी क्लॅरिटी विथ क्वालिटी, चांगली क्लॅरिटी पाहायला मिळते. अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो स्टार स्पोर्ट ही वाहिनी आपण पाहतो. ज्या प्रकारे तुमचं मोबाईलचं इंटरनेट स्ट्रॉंग असेल ना, तर मात्र WTC लाईव्हच्या माध्यमातून देखील एकदम क्लॅरिटी विथ क्वालिटी चांगलं घर बसल्या तुम्ही थेट प्रेक्षक पण पाहू शकाल. धावसंख्या आपण पाहिली तर टोटल 41 धाबा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. 3 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. 41 धाबा स्कोर कार्ड वरती लागले. सामना चांगला पाहायला मिळतोय. अगदी दोन्ही टीमचे पाठीराखे निश्चितरित्या इथून सामना पाहतील. 2 चेंडू 3 धाब्यांची गरज. कोण जिंकेल कोण परास्त होईल हे मात्र येणाऱ्या 2 बॉल वरती पाहायला मिळेल. यावेळी लॉफ्ट केलाय. पिकअप स्लोर सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. कलेक्टिंग ला जवाब होते. विकेट किपरची डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅकअप चांगला आणि आता मात्र स्कोर इज लेवल. 1 चेंडूवरती 1 धावेची आवश्यकता पडगे पोटी प्लस टीमला. मॅच दमदार पाहायला मिळते. या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. या मॅच मध्ये कडवे अफान कडवं झुंज दोन्ही टीमच्या माध्यमातून दिले ते. असं म्हणतात ना, वो चाय क्या जिसमें उबाल ना हो और वो मैच क्या उसमें बवाल ना हो. या मॅच मध्ये पूर्णपणे बवाल झालाय. 1 चेंडू आणि 1 धावेची अजूनही आवश्यकता आहे पडगे पोटी प्लस टीमला. 43 धावा बनलेत. आता मात्र 1 धावेची अजून आवश्यकता आहे. साई गोलंदाजी ट्रॅकवरती आणि फलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो लहू भोईर या फलंदाजाला. अंतिम बॉलवरती कोण जिंकेल कोण कोणाला परास्त करेल हे मात्र थोड्याच वेळामध्ये आपण पाहणार आहोत. मॅच ऑन करायचे. पुढील होणारी मॅच वलवली विपक्ष खिडूकपाडा या 2 टीम दरम्यान आहे. वलवली टीमने टॉस जिंकलाय. जो काही तुमचा निर्णय असेल तो घेऊन आपण लगत मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. दोन्ही टीमला मी विनंती करेल आपला 11चा स्कॉर घेऊन आपण देखील सज्ज राहा. 1 चेंडू आणि 1 धाब्याची गरज. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. अगदी चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. 1 बॉल 1 धाब्यांची आवश्यकता. सेन्सिबल क्रिकेट. ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह. मैदानाच्या आतमध्ये लवू भोईर या फलंदाजाने सामना जिंकलाय. पडगे 40 प्लस या टीमने हार्दिक अभिनंदन. हार्ड लक.